तर सामना सुरू होत आहे. गावदेवी पिंपळकर विपक्ष वीर तानाजी दापोडे सलामीची जोडी मैदानात आहे. स्ट्राईकला राजू पाटील तसेच नॉन स्ट्राईकिंगला आपण पाहू शकता कुंदन पाटील साहेब यांना. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाज. वेलकम धीरजजी म्हात्रे. भिवंडी तालुका 40+ संघटनेचे जे सभासद आहेत. वराल देवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली संघातर्फे आपले हार्दिक स्वागत. भिवंडी तालुका 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष धीरजजी म्हात्रे साहेब यांचं शुभागमन इथे झालेलं आहे व्यासपीठावर. पिंपळकर संघाचा 12वा खेळाडू 12th मॅन पिंपळकर नाहीये. रवी पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. फुलटॉस चेंडू आता इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेले येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर पॉझिटिव्ह रिप्लाय इथे राजू पाटील यांचा. राजू पाटील अंदाजामध्ये एकदम शॉट केलेला होता. इनफिल्डच्या डोक्यावरून चौकारासाठी फुलटॉस चेंडू होता. त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं राजू पाटील यांनी आणि चौकाराने इथे अकाउंट ओपन करतोय आपल्या संघाचं. चांगला फटका खेळला गेला होता इनफिल्डच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा रवी गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा पुढे सरसावत त्याच दिशेने चेंडूला पाठवलाय. चेंडूचा पाठलाग करतो क्षेत्ररक्षक परंतु चेंडू इथे विजयी होईल आणि पुन्हा येतो एक चौकार. लागोपाठ 2 चौकार इथे राजू पाटील यांच्या बॅटमधून आलेले आहेत. चांगली सुरुवात केलेली आहे संघासाठी. रवी मात्र इथे नक्कीच प्रेशरमध्ये असेल. पहिले 2 चेंडू दोन्ही ऑफस्टम्पच्या बाहेर फुलटॉसच्या स्वरूपात हाताळले गेले होते आणि फक्त दिशा देण्याचं काम तिथे राजू पाटील यांच्या मार्फत झालं आणि 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या होती ती 8. रवी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. समोर फलंदाज राजू पाटील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. हा चेंडू मात्र पंचांचा इशारा तो नो बॉल. खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पहिले चेंडू फुलटॉसचे 2 हाताळले गेले होते त्यानंतर मात्र हा नो बॉल. प्रेशरमध्ये रवी. पहिले षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात मात्र चांगली झाली नाही गोलंदाजीची. रवी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. राजू पाटील समोर आहे. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. लागोपाठ 3 चौकार इथे आलेले आहेत राजू पाटील यांच्या बॅटमधून. धावसंख्या आहे ती 13. बिनबाद 13. 3 चेंडू टाकून झाले आहेत या षटकातील. 13 धावा धावपलकावर आहेत. चांगली सुरुवात इथे करून देताना राजू पाटील आपल्या संघासाठी आणि नेहमीच राजू पाटील यांची सुरुवात दणक्यातच असते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून ते चांगली भूमिका तिथे बजावत असतात संघासाठी. पुन्हा एकदा रवी गोलंदाजी सज्ज झालेला आहे. 3 चौकार त्याच्या विरोधात आतापर्यंत आलेले आहेत राजू पाटील यांच्या बॅटमधून. रवी यावेळेसचा हा चेंडू राजू पाटीलसाठी. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. धाव घेतली नाहीये. नकार दिला राजू पाटील यांनी. निर्धाव चेंडू येतोय. इथं थोडासा दिलासा मिळाला असेल गोलंदाज रवी याला. निर्धाव चेंडूच्या स्वरूपात एक चेंडू.
पुन्हा एकदा रवी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 15. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू सोडून दिला होता. खूप क्लोज होता चेंडू यष्ट्यांचा वलन, परंतु पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 16. पुन्हा एकदा रवी गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतोय दणदणीत षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 22. व्यासपीठावर उपस्थित भिवंडी तालुका 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष माननीय श्री धीरजजी म्हात्रे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. मी नितीन बजागे सर यांना विनंती करीन की त्यांनी धीरजजी म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर धीरजजी म्हात्रे यांना सन्मानित केले जात आहे. माननीय श्री नितीनजी बजागे साहेब यांच्या हस्ते माईची शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. धन्यवाद धीरजजी म्हात्रे साहेब. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित पहिल्या षटकामध्ये 22 धावा आलेल्या आहेत. देवीदास जसे षटक क्रमांक 2 चटकण्यासाठी 22 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर देवीदास याला मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक एव्हरेजचं षटक हातावे लागेल. इकॉनॉमिकल षटक हातावं लागेल. स्ट्राईकला असतील कुंदन पाटील साहेब. देवीदास याचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना कुंदन पाटील त्यांच्यासाठी अतिशय सुरेख असा फटका कट केलेला आहे. चेंडू जातोय गली रिजन मधून सीमारेषेकडे. चौकार. अतिशय सुरेख असा फटका आपण बघितला. ताकदीचा नाही तर इथे युक्तीचा उपयोग आपल्याला करताना आपण बघितलं कुंदन पाटील साहेबांना. कारण खूप मोठी गॅप होती. त्या गॅप मधून चेंडू सीमारेषेकडे फरार झाला होता. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 26. पुन्हा एकदा देवीदास गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्टे देत नाही निर्धाव चेंडू. जागा बनवली होती स्ट्रोक साठी, परंतु बॅट आणि बॉल यांचं कनेक्शन झालं नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा देवीदास गोलंदाजी ट्रॅकवर. कुंदन पाटील साहेब यांच्याशी हा चेंडू. यावेळेला चेंडू उचललाय आणि फलंदाज होईल बाद. अतिशय चांगला असा फटका सजवला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे होते. चांगला झेल घेतोय आणि कुंदन पाटील साहेब मात्र इथे बाद होता. 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. 2 चेंडूंचा सामना त्यांनी केला.
पहिली विकेट पडते ही वीर तानाजी दापोडा संघाची. श्री दिनेश मुकादम आपण संपर्क साधायचा आहे. कोण गावचे दिनेश मुकादम आपण संपर्क साधायचा आहे. फलंदाजीसाठी नितीन ज्युनियर होतोय. 1/26 अशी धावसंख्या वीर तानाजी दापोडे या संघाची. पुन्हा एकदा देवीदास गोलंदाजी ट्रॅकवर. विकेट घेतल्यानंतर मनोबल नक्कीच उंचावलं असेल देवीदास याचं. नितीन ज्युनियर आलेले आहेत फलंदाजीसाठी. एक आक्रमक असा फलंदाज आहे नितीन ज्युनियर. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि चांगला झेल घेण्यात यशस्वी झालेले क्षेत्ररक्षक. अतिशय चांगला झेल तिथे घेतला आहे. लागोपाठ दुसरा फलंदाज तिथे बाद झाला. हॅट्रिक वर आले देवीदास. पाहूया स्पर्धेची पहिली हॅट्रिक होतोय का, कारण षटकारांची हॅट्रिक आपण बघितली. विकेट हॅट्रिक मात्र अजून झालेली नाही आहे. षटकारांची हॅट्रिक नितीन म्हात्रे गंगामाता गोंदवली. नितीन पुन्हा एकदा नितीन येतोय. एक नितीन बाद झाला, दुसरा नितीन आला. लागोपाठ दोन फलंदाज इथे झेलबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. गंगामाता गोंदवलीचे श्री नाना पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. गंगामाता गोंदवलीचे श्री नाना पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेचा हा चेंडू खेळून काढलेला आहे. पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिला राजू पाटील यांनी आणि योग्य निर्णय होता नकार देण्याचा. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या होती ती 27. 2/27 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत आणि 2 फलंदाज देखील बाद झाले. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. राजू पाटील स्ट्राईकवर. देवीदास पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. समोर फलंदाजी असेल राजू पाटील. यावेळेस मात्र अप्रतिम फटका खेळला आहे आणि येतोय षटकार. तेहतीस धावा 2 षटकामध्ये झालेल्या आहेत वीर तानाजी दापोडे संघाच्या. शेवटच्या चेंडूवर षटकार आला आहे देवीदासाच्या. नाहीतर गोलंदाजी मात्र चांगली झाली होती, ठीकठाक झाली होती. 5च धावा खर्च झाल्या होत्या 5 चेंडूमध्ये आणि शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार येतोय. 33 धावा 2 बाद 33 धावा झालेल्या 2 षटकामध्ये. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. वेलकम नाना पाटील गोंदवली. गंगामाता गोंदवलीचे उत्कृष्ट असे गोलंदाज आणि एक सिनियर खेळाडू. तसेच पंढरनाथजी भोईर आपणास सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. भिवंडी तालुका 40+ संघटनेचे उपाध्यक्ष. दोन षटकामध्ये 33 धावा झाल्या. तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. गणेश स्ट्राईकला नितीन आणि नॉन स्ट्राईकला राजू पाटील. गणेश सज्ज झालेला आहे गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरे षटक टाकण्यासाठी समोर फलंदाज आहे तो नितीन. यावेळेचा चेंडू
पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता. फक्त एक धाव घेतलेली आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 34. तिसरे षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये गणेश हा गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा राजू पाटील खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र दांडी गोल. काय चेंडू टाकला होता गणेश यांनी. हवेमध्येच बीट केलं राजू पाटीलांना आणि उजवी यष्टी तिथे वाकलेली आहे. मोठा हादरा बसतोय वीर तानाजी दापोडे संघाला. वैयक्तिक 26 धावा काढलेल्या होत्या राजू पाटील यांनी. त्याच्यामध्ये 2 षटकार 3 चौकार. चांगल्या टच मध्ये होते राजू पाटील. नवीन फलंदाज येतोय ज्ञानदेव पाटील. क्रमांक 5 वर खेळण्यासाठी ज्ञानदेव पाटील सज्ज झालेला आहे. गोलंदाज आहे गणेश पाटील. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. 1 धाव खर्च केल्याने एक महत्वपूर्ण विकेट त्याने मात्र घेतलेला आहे. चालू असलेला सामना गावदेवी पिंपळकर विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघादरम्यान. यावेळेचा चेंडू बॅटची कडा. चेंडू जातो या शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव पूर्ण होते. 1 धाने संघाची धावसंख्या होती ती 35. चांगली बॉलिंग आपल्याला इथे पाहायला मिळते गणेश यांच्याकडून. मिश्रण त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज आहे नितीन. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे आणि इथे मात्र तिसऱ्या अंपायरची मदत घेतलेली आहे. रनआउट साठी. आणि फलंदाज बाद. नितीन हा फलंदाज तिथे बाद झालाय धावबादच्या स्वरूपात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न बाद झाले. धावसंख्या येते 36. नवीन फलंदाज येतोय चिंतामण पाटील. तर शुभ आगमन झालेलं आहे अमूर फोर्ट कासनेचे नारायण सर यांचे. सुस्वागतम. चिंतामण येतोय नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणेश यांची. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा गणेश चिंतामणसाठी आज चेंडू. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. गणेश झेल खाली आणि एक चांगला झेल मात्र तिथे गणेशाने घेतलेला आहे. आणखी एक फलंदाज बाद जातोय.
अजून किती धावा येतात. अरे ज्ञानदेव पाटील नेहमी स्लो ओव्हरमध्येच फलंदाजी करण्यासाठी येत असतात. भोलानाथ येत आहे. चेंडू चेंडू उडवला. अतिशय उंच असा जाणारा हा प्रेक्षणीय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 44. पहिलेच चेंडूवर षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका खेळलेला आहे. हाही चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. षटकार. या षटकारांची दुसरी हॅट्रिक इथे पूर्ण करतोय का ज्ञानदेव पाटील. आपण पहिली हॅट्रिक नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून बघितली. पुन्हा एकदा भोलानाथ. ज्ञानदेवसाठी हा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हाही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. लागोपाठ 3 षटकार इथे ज्ञानदेव पाटील यांच्या बॅटमधून आलेले आहेत. षटकारांची हॅट्रिक केलेली आहेत ज्ञानदेव पाटील यांनी. आणि राजू पाटील यांनी पहिल्या ओव्हरमध्ये चौकारांची हॅट्रिक केली होती. चांगली फलंदाजी, आक्रमक फलंदाजी ज्ञानदेव पाटील यांच्या बॅटमधून. आपण 3 षटकार बघितले सलगचे. पुन्हा एकदा भोलानाथ गोलंदाजी ट्रॅकवर. ज्ञानदेवसाठी हा चेंडू. 56 धावा झालेल्या आहेत. भोलानाथ ज्ञानदेवसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. फोर्सिंग स्ट्रोक होता चेंडू इथे लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. गोलंदाजाच्या डोक्यात काय होते काही समजलं नाही, कारण त्यांनी चेंडू यष्ट्यांवर लावलाच नाही. यावेळेचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. गोलंदाज येतो चेंडू खाली आणि झेल मात्र सुटतोय. जीवनदान मिळतोय. लगातार 2 वेळा एका चेंडूवर जीवनदान मिळतात ज्ञानदेव पाटील याला. डायरेक्ट एस्टॅनवर हिट झाला असतं तर नक्कीच बाद झाले असते. 2 धावडीची संघाची धावसंख्या होती ती 60. शेवटचा आणि अंतिम चेंडू. भोलानाथ शेवटचा चेंडू आपल्या षटकातील. आतापर्यंत 22 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये सुद्धा 22 धावा खर्च झाल्या होत्या. अजून एक चेंडू बाकी आहे. 60 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू. इथे मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 61 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र
बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू जातोय थर्ड मॅनला. एकच धाव मिळेल. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 षटकामध्ये वीर तानाजी दापोडे या संघाने धावा बनवल्या गेल्या त्या 62 आणि 63 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते गावदेवी पिंपळकर या संघासमोर. वेलकम शरद दादा, आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वळूया आपण व्यासपीठाकडे. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहिले तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष, भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, तसेच आपण पाहिले तर भिवंडी तालुका उपाध्यक्ष शिंदेगट सन्माननीय भगवानजी भोईर साहेब आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी विनंती करतोय की दयानंद चौधरी सन्मान. निश्चितच आपण पाहिलं तर त्यानंतर आपण पाहतोय या व्यासपीठावरती हात पाय थकले असतील परंतु मन काही भरलं नाहीये. हवं तसं तारवणे का उरलं नाहीये, परंतु या क्रिकेटमुळे आमचं मन काही भरलं नाहीये असे नाना पाटील साहेब आहेत या ठिकाणी. त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. क्रिकेट पासून वंचित नाहीत, त्यांचा केला जातो या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान. निश्चितच मान सन्मान पाहू शकता. अमर स्पोर्ट कासने संघाचे एक अजून एक चांगले खेळाडू शरदजी हलके साहेब आहेत, त्यांचाही केला जाईल या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान. शरदजी हलके साहेबांना विनंती आहे की आपण या मान सन्मानाचा मान ठेवायचा आहे. विनंती असेल दयानंद दादा आपल्या शुभ हस्ते केले जाते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. वेलकम, सुस्वागतम. या दुपारच्या सत्रात उपस्थित झालेले प्रेक्षक वर्ग असतील, या क्रीडा मंचावरती आमच्या लाडके मान्यवर, यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे प्रेक्षक राजा तसेच खेळाडू, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र, आपण पाहत आहात वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ आयोजित वरालदेवी चषक 2025 चित्त थरार महाकुंभमेळा जणू काय भरताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्याच जोरावरती एक या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा विक्रम ही त्यांच्या नावे पाहायला मिळते, 62 धावा कुटण्याचं. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर सर्वाधिक चांगली खेळी राजू पाटील आपण पाहिलं तर भरपूर फॉर्ममध्ये पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून 2 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर कलस रचत असताना क्या बात आहे, ज्ञानदेव पाटील आले आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 षटकार. या स्पर्धेतील षटकारांची हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चौकार हॅट्रिक राजू पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकंदरीत खेळ झाला 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 62 आणि आता मात्र पाहूया आपण 63 धावांचं लक्ष घेऊन गावदेवी पिंपळगर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. काय घडेल काय बिघडेल, परंतु अतिशय चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारलेली आहे. आपण पाहिलं तर सीझन सुरू होऊन ही स्पर्धा जी आहे मला तर वाटतं 17-18वी असेल आणि या स्पर्धेपर्यंत येत असताना आता मात्र प्रत्येक टीमचा बऱ्यापैकी चांगला खेळ पाहायला मिळतोय, सराव पाहायला मिळतोय.
काय क्या क्या खाके आहे 3 वाजलं काय येस या ठिकाणी पाहूया खेळायला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 63 धावांचा तब्बल लक्ष्य असेल. कमिटीला विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. हेमंत भोईर या वेळेस गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. संतोष आणि भोलेनाथ ही सलामीची जोडी, ही जोडी खूप महत्वपूर्वक आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सलामीची जोडी राजू पाटील आणि कुंदन पाटील यांना पाहतोय तशी जी एक चांगली जोडी आहे. डावाला चांगली सुरुवात करून देतात. कलस रचण्यासाठी मग मागे आपण पाहतोय गणेश आहे. गणेश काडे सुद्धा मोठे फटकेबाजी आहे. 2 षटकामागे जर इथून 20 ते 25 धावा जरी जमा केल्या तरी उर्वरित 2 षटकामागे ती पूर्ण करण्याची धमक चमक आहे. परंतु अतिशय ताकदवार संघ आपण जर पाहिला तर वीरतानाची दापोडे हाही पाहायला मिळतोय. जिथून आपण पाहिलं तर दमन दौरा खेळून आले तिथून चांगली कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने केलेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली, दुसरीचा घातक प्रयत्न ठरू शकते. काय झालंय, काय घडले पाहूया थर्ड हॅमच्या माध्यमातून. तपासलं जाईल फलंदाज आपल्या घरात सुखरूप पोहोचले की नाही. यस या ठिकाणी फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. भोलेनाथ टी शर्ट ज्याने षटकार किंवा विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली त्याच्यासाठी सन्माननीय नानाजी गोंडले साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावरती या क्रीडा मंचावरती आपलं हे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यावेळेस सोडवलाय मिस टाइम आणि इथं मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात.
पुढे चेंडू यावेळेस सोडवलाय, मोठा फटका जरूर खेळला आहे, पाहूया सीमा पार होईल का. यस, नो डाऊट, चेंडू जात सीमा पार, षटकार. पुढे चेंडू हे म्हणता नव्हते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मिस टाइम झालेला आहे, क्षेत्ररक्षक दूर उभा आहे, सेफ लँडिंग होते, 2 धावा कंप्लीट केल्या जातील का. आणि नाही, अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होते बाद. 8 धावांवरती आपण पाहतोय हा लागतोय तिसरा झटका. चला घाई करा प्लीज. यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला खेळून काढलेला आहे, क्षेत्ररक्षक येतोय, 1 धाव कंप्लीट केली जाते. फंबलिंग थोडीशी आणि मिस फील्डवर घेतलेली चान्स धोकादायक ठरते आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होते. नितीन, आपण यायचं आहे गंगामाता गोंदवली. नितीन, आपण जी षटकारांची हॅट्रिक घेतलेली आहे त्यासाठी नानाजी गोंदली साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट आहे, तर प्लीज नितीन विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती. जी षटकारांची हॅट्रिक घेतली होती त्याच्यासाठी टी शर्ट आहे. निश्चितच षटकाराच्या हॅट्रिकसाठी जर आपण पाहिलं तर पूर्ण हंगामासाठी सन्माननीय नानासेठ गोंडली साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट आहे आणि ते आपण पाहिली पहिली मॅच खेळत असताना खूप चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 4 षटकार त्या ठिकाणी आपण पाहायला मिळाले होते. निश्चितच देऊया आपण टी शर्ट सन्माननीय पंढरीदादा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. आपण पाहिले तर खूप चांगली खेळी केली होती, बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी आणि षटकारांची हॅट्रिक जर कंप्लीट केली जाते तर कासनेगावचे उपसरपंच सन्मान्य नानाशेठ गोंडली साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकता टी शर्ट दिला जाते. क्या बात आहे. यस, यानंतर आपण पाहिले तर या मॅच मध्येही खेळत असताना आपण चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 5व्या क्रमांकावर ते आले होते आणि काय फटकेबाजी, बॅक टू बॅक 3 सिक्सर त्यांच्याही बॅटमधून पाहायला मिळाले होते.
मनोज 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 पाटील. मनोज पाटील यावेळेस गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहे. पुढील चेंडू यावेळेस खोदून काढलेला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न, परंतु एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 14 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील हाताळतोय. यावेळेस ऑन साईडला अंपायरच्या रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. इथे मात्र एक धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यस, फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजीची आपण वाट पाहत होतो तो फलंदाज आलेला आहे. कलात्मक फटके खेळण्याची, ताकदवार शॉट मारण्याची क्षमता आहे. पाहूया गोलंदाज मनोज पाटील यावेळेस उडवलाय. पहिला चेंडू फसला गेला आहे. कुंदनजी पाटील त्या ठिकाणी आहेत. कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज गणेश या ठिकाणी बाद होतोय झेलच्या स्वरूपात. आपण पाहतोय तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळ हा पाहायला मिळतोय. त्याचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदन दादा पाटील यांच्या माध्यमातून झेल कन्वर्ट करण्यात आलं. या ठिकाणी आपण पाहिलं तर यावेळेस ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली जाते. इथे हे हान चालू आहे. आता मात्र मॅच पूर्णपणे पसताना पाहायला मिळते, कारण भरपूर धावा आहेत. धावा बनत नाहीत. मोठा फटका लागत नाही आहे. एक चौकार सोडला, एक षटकार सोडला, तर अजून या सामन्यामध्ये तसं काय चित्र पाहायला मिळालं नाही आहे. यावेळेस पाहतोय आपण लेग स्टंपवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. फटका खूप चांगला, परंतु गॅप शोधता आलं नाही आहे. इथे एक धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. 63 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी आपण पाहतोय चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस उडवला वाढत शॉट. हा चेंडू नाही थांबत, जाईल सीमा पार. बिग हिट षटकार. आवश्यकता ती करण्याची क्षमता जरूर आहे, परंतु गोलंदाजी धार जी आहे ना ती खूप चांगली आहे. एक गोलंदाज गेला तर दुसरा गोलंदाज येतोय अधिकतम चांगली गोलंदाजी हाताळण्यासाठी. पुढील चेंडू गोलंदाज ज्ञानदेव तयार होते. यावेळेस उडवलाय. मिस टाइम इथे झालेला आहे. क्षेत्ररक्षक पाहूया काय करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अंदाज बांधता आला नाही. आपण पाहिलं तर अति काही संकटात नाही हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होतं.
परिणामस्वरूप आपण पाहतोय या चेंडूवरती घेतले जात आहेत 2 धावा. धावसंख्या 25 या अंकावरती. चला स्पीडअप करा. या वेळेस उडवलाय, पाहूया सेफ लँडिंग होईल, परंतु पोहोचण्याचा प्रयत्न कुंदन दादा यांचा पाहायला मिळतोय. क्या बात आहे, खूप चांगल्या पद्धतीने रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न. हात मांडला होता परंतु हाताला काही चिपकला नाही. संजय का संजय का पाहूया. प्रदीप या वेळेस इथेही उडवण्याचा प्रयत्न होता, हवेमध्ये होता बराच काल, परंतु झेल घेता आलं नाहीये. निश्चित आपण पाहिलं तर कधी कधी आपण या खेळाडूचा खेळ अप्रतिम पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर एक सामना असा झाला होता, शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज होती आणि त्या 6 धावा मात्र पटकवल्या होत्या प्रदीप या फलंदाजाने. इथं मात्र कोलून दिली, जणू काय हातामध्ये दिली कॅच. फलंदाज बाद होते झेलच्या स्वरूपात. सबको चान्स मिलेगा, सबको मौका मिलेगा. आज कोणी नाराज होणार नाही आहे गावदेवी पिंपलकर संघातून, प्रत्येकाला डाव भेटलेला आहे. संदीप पाटील, अजून किती चेंडूंचा खेळ बाकी आहे? तिसरं षटक चालू आहे. क्या बात आहे, निश्चितच 12 खेळाडू सांगतो की आता मलाच जायला लागेल. हरकत नाहीये, चान्स देतील वीर तानाजी दापोडे, तुमची इच्छा असेल तर. मनोज पाटील द्याल ना चान्स? बॉलिंग केली होती का? असू दे असू दे, कमी असतील त्यांच्यामध्ये खेळाडू. या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिलेले आहे, कारण धावा धावफलकावरती खूप कमी पाहायला मिळत आहेत. 27-63 डावांचं लक्ष होतं. तिसऱ्या षटकाचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये, अजून एक षटक बाकी आहे आणि भरपूर धावांची आवश्यकता. हलक्या हाताने डिफेन्स केलेला आहे. क्या बात आहे, टेस्टच्या अंदाजाने मात्र इथं डिफेन्स करताना पाहायला मिळते आणि आमचे दादा खूप गरम झालेले आहेत. निश्चित निश्चित बॅट आणून दिलेली आहे. रवी दादांच्या हातामध्ये बॅट दिलेली आहे, मरता क्या न करता. पाहूया त्यांची फलंदाजी कशा प्रकारे पाहायला मिळेल. खबाटा उडवण्याचा प्रयत्न चालू आहे. टोयाटा काय फिरते इकडे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय, अधिक उंच लांबी गाठेल का? फलंदाज बाद.
यस, बॅटवरून चेंडू चाटून गेला तर दिसत होतं इथनं. भाऊ पाटीलला पण आपण नेऊया, आपण डॉक्टर गवळी सरांकडे. त्यांच्या डोळ्यांचं काहीतरी ऑपरेशन करू. भिंगांच्या काचा लाव, भिंगांच्या काचा. हॅलो, अजून एक चांगला फटका खेळलेला आहे. पाहतोय आपण स्ट्रेट ड्राईव्ह ऑफ साईडला. बरोबरच आहे ना, म्हणजे डबल हात एकदम क्लिअर वाटतं ना. काय एवढा पातळ करू मग ते जाड करून मला 2 हातांनी झाला असता. कुठला कलर ऑइल पेंट आणली ना, तरी 7 हात मारायला लागले. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल ज्ञानदेव, ज्याने आपण पाहतोय 26 धावा आणि 24 धावा आणि 1 गडी बाद करताना पाहायला मिळाल्या. यस, ज्ञानदेव पाटील आपण या, आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तसेच सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब, आपणास विनंती, आपण ही व्यासपीठावरती यायचं आहे. या व्यासपीठावरती पिंपलगर संघनायक आपण अल्पेश गायकवाडशी संपर्क साधायचा आहे प्लीज. तसेच अमर स्पोर्ट कासने आपण ही संपर्क साधायचा आहे. यस, आपण पाहूया या ठिकाणी उपस्थित कासने गावचे विद्यमान उपसरपंच, तसेच या स्पर्धेसाठी नव्हे तर पूर्ण हंगामासाठी ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट प्रदान झालेला असे तुम्हा सर्वांचे लाडके नानाशेठ गोंडली साहेबांचा करूया आपण या ठिकाणी